नमस्कार. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या नवीन उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणूस म्हणून आपल्या मूलभूत गरजा, पण या गरजांची पूर्तता झाली म्हणजे आपण सुखी समाधानी होतो का? याचं उत्तर नाही असं आहे. म्हणजे या गरजांचं नातं असेल तर ते शरीराशी आहे. या शारीर गरजांच्या पलीकडे जग आणि जगणे जाणून घेण्याची इच्छा आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. हा जिज्ञासा तृप्तीचा फोर्स विश्वातल्या अनेक गोष्टींबद्दल असू शकतो. म्हणजे व्यावहारिक जीवन जगत असताना अनेक गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसतात, कानावर पडतात, पण म्हणून त्यांचा आपणाला उलगडा होतो असे नाही. जे पाहिले, ऐकले, वाचले ते स्वतःच्या आयुष्याशी ताडून आणि पडताळून पाहत या गोष्टींचा अन्वयार्थ लावणे हे विद्यार्थी वृत्तीचे महत्वाचे वैशिष्ट्य असते. अशा जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठी साहित्य प्रकारांचा परिचय करून देणारा हा नवा उपक्रम. साहित्य कृतीचे वाचन करत असताना कथा, कादंबरी, कविता, नाटक, समीक्षा अशा संकल्पनांची सर्वसाधारण तोंडओळख झालेली असते, परंतु नेमका परिचय व्हायचा राहून गेलेला असतो. तो परिचय व्हावा आणि पुढे या साहित्य प्रकारांच्या सततच्या गाठीभेटीतून आपण तो दृढ करत न्यावा अशी या उपक्रमामागील सर्वसाधारण कल्पना आहे. या उपक्रमाची सुरुवात कविता या साहित्य प्रकाराच्या परिचयाने होते आहे आणि हा परिचय करून देणारे मान्यवर अभ्यासक आहेत ऋषिकेश गंगाधरराव देशमुख, नांदेड. मूळ गाव शिळवणी, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. शिक्षण एम.ए. मराठी आणि डी.एड. व्यवसायाने सहशिक्षक. हा त्यांचा पारंपरिक पद्धतीचा परिचय. पण त्यांचा खरा परिचय म्हणजे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या भावनेतून कविता लेखन करणारे कवी, साहित्यावर मनस्वी प्रेम करणारे सच्चे वाचक. जे आपणाला आवडले आहे, भावले आहे ते लेखनाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत कसे पोहोचवता येईल यासाठी धडपड करणारे लेखक. विद्वत्ता प्रचूर परिभाषेत नव्हे तर अगदी सर्वसामान्यांनाही सहजतेने समजेल अशा भाषेत साहित्य कृतींचा अन्वयार्थ उलगडून दाखवणारे समीक्षक ही त्यांची खरी ओळख आहे. गटातटांच्या कंपुशाहीमुळे आपले परके अशा भिंतींचे बांधकाम जोर धरून एकंदरीत साहित्य व्यवहाराचे तुरुंगामध्ये रूपांतर होत असताना सर्जन व्यवहारात सेतू बांधणीची धडपड करणारी जी मोजकी मंडळी आहेत त्यात त्यांचा समावेश होतो. या स्वस्थ न बसू देणाऱ्या धडपडीमुळेच महाराष्ट्र साहित्य पत्रिका, कवितारती, पंचधारा, सत्याग्रही विचारधारा, प्रतिष्ठान, दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, अक्षर पेरणी, परिवर्तनाचा वाटसरू, मुक्त सृजन पत्रिका, साक्षात, भूमी, साहित्य चपराक, अक्षर गणगोत अशा वाङ्मय नियतकालिकातून आणि महाराष्ट्र टाइम्स, दिव्य मराठी, पुण्यनगरी, एकमत अशा वर्तमानपत्रातून पुस्तक परिचय आणि परीक्षणाच्या माध्यमातून ते लेखक, प्रकाशक, वाचक यांच्यातील नातेसंबंधांचा नूर अबाधित राहावा असा प्रयत्न करत राहतात. स्वतः कवी आणि कवितेचे समीक्षक या दोन्ही रूपात वावरणाऱ्या त्यांच्यासारख्या तरुण अभ्यासकाने 4 भागात कविता या साहित्य प्रकाराचा करून दिलेला परिचय आपल्या सगळ्यांनाच कवितेकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देईल अशी अपेक्षा आहे. आपण त्यांच्या या परिचयाचे स्वागत करूया. नमस्कार. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आयोजित करोना काळाला गतिशील प्रतिसाद या अभिनव उपक्रमामध्ये मी ऋषिकेश गंगाधरराव देशमुख आपल्या सर्वांशी संवाद साधत आहे. या अभिनव उपक्रमाचे समन्वयक आदरणीय विश्वाधार देशमुख सर व त्यांच्या संपूर्ण टीमचे मी प्रथमतः मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथं पाचारण केलं आणि बोलण्याची संधी दिली. मित्रहो, कविता हा आदिम वाङ्मय प्रकार आहे. कुठल्याही काळामध्ये सर्वाधिक लिहिली जाणारी, वाचली जाणारी वाङ्मयीन कृती म्हणजे कविता असते. कविता म्हणजे काय
खर तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कविता लिहिली जात असूनही कवितेची वस्तुनिष्ठ स्वरूपाची एक समयावेच्छेदक अशी व्याख्या आजपर्यंत आपल्या कुणालाही करता आलेली नाहीये. त्याचं मुख्य आणि महत्वाचं कारण असं आहे की कविता ही वाचकाच्या आकलनानुसार तिचे अर्थनिर्णय प्रकट करत असते. त्यामुळं कोणी कविता म्हणजे काय असं म्हटलं की मला 7 आंधळे आणि 1 हत्तीची गोष्ट आठवत राहते. कविता आपल्याला एका विशिष्ट लयीचा, नादाचा आणि भावात्मक अर्थाचा प्रत्यय देत असते. कवी कविता लिहितो म्हणजे नेमकं काय करतो, तर आपल्याच जगण्याच्या अविभाज्य भागाला, आपल्या जगण्यातील अनुभवांना तो शब्दरूप देत असतो आणि ती कविता होत असते. कविता ही काळाचा स्वर असते. कवी कविता लिहितो तेव्हा त्या काळाचे जे काही सुष्ट दुष्ट स्वरूपाचे परिणाम असतात, त्या काळाचे जे काही प्रश्न असतात, ते सगळे त्याच्या कवितेमधून दृग्गोचर होत असतात. मराठी कवितेला तर थोर अशी परंपरा आहे. संत पंत तंत कवितेपासून ते आजच्या आधुनिक उत्तराधुनिक काळापर्यंत मराठी कवितेचा प्रवास झालेला आहे. आजच्या मराठी कवितेचं नेमकं वर्तमान काय किंवा नेमकं स्वरूप काय असा प्रश्न जेव्हा आपल्याला पडेल तेव्हा याच उपक्रमामध्ये महाराष्ट्रभरातील विविध मान्यवर कवी आणि कवयित्रींनी ज्या कविता सादर केलेल्या आहेत त्या सर्व कवितांकडे आपण जर अधिक सूक्ष्मपणे डोळसपणे पाहिलं तर आजच्या मराठी कवितेचे वर्तमान आपल्याला त्यातून दृग्गोचर झाल्याचं लक्षात येईल. आजची मराठी कविता ही विलक्षण बहुपदरी, बहुरंगी व बहुदर्शी बहुस्पर्शी स्वरूपाची आशय सूत्रे अभिव्यक्त करताना दिसते. भौगोलिक परिसीमा त्यागून वेगवेगळ्या जीवन जाणीवा, वेगवेगळे आशय विषय जगण्याविषयीचं स्वतंत्र आकलन या सगळ्या कविता आपल्या कवितांमधून मांडू पाहत असल्याचं आपल्या लक्षात येईल. मित्रहो, कविता ही अत्यंत प्रामाणिक गोष्ट आहे. आपल्या अनुभवांना प्रामाणिकपणे प्रतिसाद देत जे आपण लिहितो ती उत्तम कविता होते असं मला वाटतं. स्वतःच्या प्रकृती धर्माशी इमान राखणे हेच काव्याचे मूलभूत व प्रमुख प्रयोजन असते. अतिशय प्रामाणिकपणे आपण जगण्याला प्रतिसाद दिला पाहिजे. काव्य निर्मितीची प्रक्रिया ही नेमकी कशी असते याबद्दल डॉक्टर मसू पाटील सर फार सुंदर एक वाक्य आहे त्यांचं. ते असं म्हणतात की काव्य निर्मितीची प्रक्रिया ही स्वतःलाच रचित जाण्याची प्रक्रिया असते. आपलाच पुनर्शोध आपण घ्यायचा, आपल्याला स्वतःलाच आपण रचत जायचं, अशी ही काव्य निर्मितीची प्रक्रिया आहे. कवीवर एकूण भोवतालाचा, पर्यावरणाचा, वर्तमानाचा परिणाम होत असतो आणि त्या सगळ्यांनाच कवी आपल्या कवितेतून निर्लस अशी प्रतिक्रिया देत असतो. कवी कविता लिहितो म्हणजे नेमकं काय करतो, तर तो एक प्रकारे सांस्कृतिक हस्तक्षेप सुद्धा करत असतो. लिहिणं 2 प्रकारचं असतं. आपण कुठल्या बाजूने लिहितो, व्यवस्थापूरक की व्यवस्थेला प्रश्न विचारणारा, हा प्रश्न कवीने स्वतःला विचारला पाहिजे किंवा लिहिणाऱ्या प्रत्येकानेच तो विचारला पाहिजे. कारण सुचत म्हणून लिहिण्यापेक्षा खुप्त म्हणून लिहिणं ही अत्यंत गरजेची गोष्ट असते. खर तर कवितेच्या अनुषंगाने बोलत असताना मला हिंदीतील प्रसिद्ध कवी अरुण कमल यांचं एक उदाहरण इथे अधोरेखित करावंसं वाटतं. ते असं म्हणतात की प्रत्येक कलावंत कोठून ना कोठून विस्थापित झालेला असतो आणि तो त्याचं तुटलेपण आपल्या कलाकृतीतून मांडत असतो.
मित्र, विस्थापन हे काही केवळ भौतिक नसतं, मानसिक, भावनिक, बौद्धिक अशा स्वरूपाचे सुद्धा विस्थापन आपल्या वाट्याला येत असतं. आणि त्या सगळ्यांचं विरेचन होणं गरजेचं असतं. मग लिहिणारा काय करतो तर आपल्या लिहिण्यातून त्याचं ते विस्थापन मांडण्याचा प्रयत्न करत असतो. कुठल्याही काळामध्ये कवींची जबाबदारी मोठी असते किंवा लिहिणाऱ्यांची जबाबदारी मोठी असते. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की आपण कलावंत हा काळाचा अपत्य असतो आणि त्या काळाला प्रतिसाद देण्याची जबाबदारी त्याची असते. बेत्रोल बेख्त यांचं एक उदाहरण मला इथं अधोरेखित करावं वाटतं. ते असं म्हणतात कि वे नहीं कहेंगे कि वो समय अंधकार का था, वे पूछेंगे कि उस समय के कवि चुप क्यों थे. म्हणजे ते म्हणणार नाहीत की तो काळ अंधकाराचा होता, ते फक्त विचारतील की त्या काळातले कवी काय करत होते. ही त्या कवीची फार मोठी जबाबदारी आहे. अंधकाराच्या काळातही कवी कविता लिहितो म्हणजे एक ज्योत पेटवत असतो. कवीने वर्तमानाला दिलेली जास्तीत जास्त निर्लस प्रतिक्रिया म्हणजे कविता होय. मात्र म्हणून कुठल्याही अर्थी ही प्रतिक्रिया भाबडी नसते. जास्तीत जास्त माणूस आणि नैसर्गिक या अर्थी ती प्रतिक्रिया निर्लस ठरत असते. कवी कविता लिहितो म्हणजे स्वतःलाच शोधत असतो. ती आत्मशोधाची वाट असते. स्वच्या शोधामध्ये कवी स्वतःमध्ये जितका खोल जातो तितकाच तो कमी वैयक्तिक बनत जातो. तो मानवाच्या मूलभूत स्वभावापर्यंत जातो आणि जेव्हा तो आत आत डोकावायला लागतो तेव्हा त्याचं व्यक्तिगत होणं कमी कमी होत जाऊन तो वैश्विक स्वरूपाचा होत जातो. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितलं पण ते त्यांच्यापुरतं राहिलं का तर ते संपूर्ण विश्वाचं विश्वात्मक झालं. तशा स्वरूपानं कवी कविता लिहित असताना जेव्हा तो स्वतःमध्ये जातो तेव्हा तितकाच तो वैश्विक स्वरूपाचं होत असतो. कविता ही केवळ कविता नसते. तिचं वाचन, तिचं आकलन, तिचा अर्थनिर्णयन, तिच्या अर्थपूर्णता व कविता पण या सगळ्या घटकांना सुद्धा आपल्याला कविता वाचत असताना समजून घ्यायला हवं. ही सगळी काव्य संस्कृती समजून घ्यायला हवी, तरच आपल्याला कविता नीटपणे समजली असं म्हणता येईल. अन्यथा कविता ही केवळ एकटी नसते. संत तुकाराम महाराज म्हणतात, उजळाया आलो वाटा खरा खोटा निवाडा. म्हणजे आम्ही या वाटा उजळायला आलेलो आहोत, खऱ्या खोटाचा निवाडा आम्ही करणारच. आणि प्रत्येक लिहिणाऱ्या माणसाची जबाबदारी असते की त्याने खऱ्या खोटाचा निवाडा केला पाहिजे. आपलं लिहिणं ही सर्वसामान्य माणसाच्या बाजूने, सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी असलं पाहिजे असं मला वाटत राहत. खरं तर कविता ही केवळ प्रसिद्धीची गोष्ट नाहीये. कविता लिहिणं म्हणजे लिस्टवर येणं असतं. जेव्हा आपण सशक्तपणे काही लिहू तेव्हा व्यवस्था सुद्धा त्या कवीला घाबरत असते. संत तुकाराम महाराज हे त्या काळातले विद्रोही कवी होते आणि त्यामुळे त्यांना त्रास झाला. याच धर्तीवर आपण कवितेसंबंधीचे अधिक विश्लेषण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.